आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। विधानभवनातल्या दालनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये भेट। कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले। पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयामध्ये बैठक। जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांची उपस्थिती, तर रोहित पवार अनुपस्थित। भाजपसोबत न जाण्याची काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार विधिमंडळामध्ये आले होते। पवार एकनाथ शिंदेंच्या कार्यालयामध्ये का गेले माहिती नाही। पवार शिंदे यांच्यामधल्या भेटीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेतली। उपसभापती कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून उपसभापती कार्यालयाला भेट। केडीएमसी मनपा रुग्णालयामधील डॉक्टर मारहाणीवर विधानसभेत चर्चा। रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा। शास्त्रीनगर रुग्णालयामधील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक, तर डॉक्टर मारहाणीबाबत विधेयक आणणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक। शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं। मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळल्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहामध्ये संतापले। ज्यांना कुत्रा विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात। राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू असतील तर निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुषच म्हणावे लागतील। फडणवीसांच्या टीकेला हर्षवर्धन सपकाळांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्राच्या नाबाड लपून स्वतःचं अपयश झाकू नका, सपकाळांचा ट्विट करत हल्लाबोल। राजकारण्यांना लोक शिव्या घालतच असतात, शिव्यांनी अंगाला भोकं पडत नाहीत। आमदार महेश सावंतांची प्रतिक्रिया। 240 किलोमीटर वेगानं वारं वाहिलं तर मिसिंग लिंकला काही होणार नाही असं सांगितलेलं। 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहिले तरी दुर्घटना घडली। ज्योती गायकवाड यांची प्रतिक्रिया। केवळ धमक्या देता येतात, हा सत्तेचा दुरुपयोग। ज्योती गायकवाडांचा हल्लाबोल। खासदार संजय राऊतांचं मंत्री नितेश राणेंना पत्र। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभू श्रीराम वाचवा आंदोलनामध्ये सामील व्हा। राऊतांचं वक्तव्य। हिंदू गब्बर ही उपाधी घेतल्यानं आमच्यासोबत लढाईमध्ये सहभागी व्हा, राऊतांचं आवाहन। छगन भुजबळ आजच्या युगातील महात्मा फुले। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भुजबळ शांत बसणार नाहीत, पटोलेंची आशा। अमरावतीमध्ये बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। खासदार अनिल बोंडेंचा आरोप। दोषी कंपन्या दुकानांवर कारवाई करा, खासदार अनिल बोंडेंची मागणी। पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे घटना अत्यंत दुर्दैवी। सरकार कामगारांच्या जीवाला कचरा समजतंय का? रोहित पवारांचा सवाल। घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी। पुणे सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। प्रवाह वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली। रायगडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। माणगाव शहराला जोडणाऱ्या पुणे ताम्हिणी मार्गावरील निजामपूर शहर पाण्याखाली। बस स्थानकातही पाणी शिरलंय। अनेक दुकानात पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर। निंबाळती गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। महाडमध्ये विन्हेरे विभागामध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे मल्लिकार्जुन नदीला पूर आलाय। नदीचं पाणी विन्हेरे गावातील बाग, आळी परिसरामध्ये शिरल्यामुळे पूरस्थिती निर्माण। नालासोपारा पूर्वच्या आसोळी रोड परिसरात 4 दिवसांपासून बत्ती गुल। पावसामुळे वीज पुरवठा खंडित। वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांचं आंदोलन। सांगलीच्या अंकलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कृष्णा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली। मागील 24 तासामध्ये 5 ते 6 फुटांनी कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ। साताऱ्यामधल्या कराडमधील तारळी नदीला पूर। जोरदार पाऊस सुरू राहिल्यास खंडोबाची पाली गावामध्ये पाणी शिरण्याचा धोका। प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा। पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये 6,037 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे वीर धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ। नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा इगतपुरीमधील टाकेत बुद्रुकला सर्वाधिक फटका। वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये पाणी। घरामध्ये पाणी शिरल्यानं 48 कुटुंबांचं जनजीवन विस्कळीत। रायगडमध्ये मुसळधार पावसानं पानोस नदीला मोठा पूर।
पुरामुळे महामार्गावरील पानोसे नदीला मोठा पूर आलाय. रायगड पुणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद. अकोल्यामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोटमधील जनजीवन विस्कळीत. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. घरातील जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान. साताऱ्यातल्या काही तालुक्यांमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर. कराड, सातारा, जावळी आणि वाई तालुक्यात शाळांना सुट्टी. महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आता रौद्र रूपामध्ये ओसंडून वाहू लागलाय. गोंदियामध्ये पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे खरीप पेरणीला पुन्हा वेग आलाय. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. खेड जवळच्या बोरघरमधील मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला होता. दोन्ही बाजूच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मार्गावरील साचलेल्या पाण्यातून जीवघेडा प्रवासाची वाहन चालकांवर वेळ. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. खेडच्या बोरघर परिसरात पाताळी नदीला पूर आलाय. गावातील नदीकाठच्या घरांना पाण्याचा वेढा. रायगडच्या रोह्यामध्ये पूरस्थिती गंभीर. कुंडलिका नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीचे पाणी रोहा शहरासह मुख्य बाजारपेठेमध्ये शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेमध्ये 3 ते 4 फूट पाणी. रोहा नागोठणे आणि रोहा कोलाड मार्ग वाहतुकीसाठी बंद. विरारमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात. विरार पश्चिमच्या आगाशी इथल्या टेंभीपाडा गावातील परिसरामध्ये सोसायट्यांच्या परिसरामध्ये पावसाचं पाणी. रायगडच्या पाताळगंगा नदीमध्ये 3000 गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना. याचा व्हिडिओ समोर. हे रिकामे गॅस सिलेंडर ज्यांना सापडले असतील त्यांनी तत्काळ HPCL कंपनीकडे जमा करण्याचं आवाहन. उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. नदीकाठच्या शेतकऱ्यांची विद्युत मोटार, पाईप, केबल काढण्याची लगबग. मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वेगाने वाढ. फलटणमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. एकाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये 4घांचा बळी गेला. खामगावच्या शिंदे कुटुंबातील 4घांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली. आतापर्यंत 11 जण सुखरूप बाहेर तर 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू. पुण्याच्या बाणेर परिसरात संरक्षक भिंत कोसळली. राम नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. संरक्षक भिंत कोसळली. कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर उल्हास आणि चिल्लर नदीला पूर. शेलू गावामध्ये उल्हास नदीचं पाणी शिरलं तर आंबिवली नदीचा बंधारा फुटल्यानं पूरस्थिती. नागरिकांची सुखरूप सुटका. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 61 फुटांवर. 75हून अधिक बंधारे आणि मंदिरं पाण्याखाली. मंदिरं आणि लहान पूल बुडाले असून पालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासह पूरग्रस्तांसाठी 42 ठिकाणी छावण्या सज्ज ठेवल्या. राज्यामध्ये पुरामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका. संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी. साचलेल्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस या जीवाणूजन्य आजाराचा धोका. अंगावर खरचटला अथवा जखम असल्यास पाण्याचा संपर्क टाळण्याचं आवाहन. रायगड जिल्ह्यामध्ये ताम्हिणी घाटामध्ये रस्त्याखालचा भराव खचला. ताम्हिणी डोंगरवाडी इथल्या रस्त्याखालचा भराव वाहून गेला. रस्त्याला भलं मोठं भगदाड. पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाट रस्ता धोकादायक. या मार्गाने प्रवास करू नये असं आवाहन. घाटकोपरपुरमध्ये रमाईनगर आणि कामराज नगरमधील मॅनहोलवर झाकण नव्हतं. मनसे शाखा अध्यक्ष अविनाश कदम यांनी इशारा दिल्यानंतर आणि TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जात मॅनहोलवर झाकण बसवण्यात आलं. नागपूरच्या धंतोली परिसरामध्ये अचानक बेपत्ता झालेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना शोधण्यात यश. पिंपरी चिंचवडमधून कुटुंबाचा शोध. कुटुंबावर कर्ज असल्यानं कुटुंब गाव सोडून गेल्याची माहिती. जळगाव महापालिकेच्या महासभेमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचा संताप. भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांचा साचणाऱ्या पावसाच्या पाण्याबद्दल संताप. रस्त्यालगत साचणाऱ्या पाण्यावरून महासभेमध्ये नगरसेवक संतप्त. पावसाच्या पाण्यावरून नगरसेवकांची पालिकेवर नाराजी. धुळ्यामध्ये गॅस काळा बाजार रॅकेटचा पर्दाफाश. 106 सिलेंडर जप्त. 6 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई. बीडच्या बाळापुरातील रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या समोर गोंधळ. महिलेला शिवीगाळ करत जीव मारण्याची धमकी. 4 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. नवी मुंबईमध्ये मागील अनेक दिवसांपासून घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ. 49 घरफोडीचे गुन्हे दाखल असलेला आरोपी ताब्यात. आरोपी लक्ष्मण शिवशरणकडून 21 लाखांचा मुद्देमाल जप्त.